नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून आलेले आहे। आता सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणत्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी महत्त्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच घंटेची बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला 10वी-12वीची बोर्ड परीक्षेसंदर्भातली सर्व अपडेट वेळोवेळी मिळत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून एक महत्त्वाचं प्रकटन या ठिकाणी जारी केलं गेलेलं आहे। जसं की या ठिकाणी दरवर्षी जे मार्च-एप्रिल 2025-24 ची एक्झाम जे होत असते त्याच्यानंतर जे विद्यार्थी त्यामध्ये नापास झालेत किंवा फेल झालेत तर त्यांच्यासाठी या ठिकाणी रिपीटरची एक्झाम होत असते जुलै-ऑगस्टमध्ये। तर याही वर्षी या ठिकाणी अजून तर निकाल लागलेला नाही आहे, पण निकाल लागल्यानंतर जे जुलै-ऑगस्ट 2025 ची परीक्षा होणार आहे त्यामध्ये जे फेल झालेले विद्यार्थी आहे यांना या ठिकाणी संधी देण्यात येत असते। परंतु ह्या वर्षापासून जे आहे तर नवीन या ठिकाणी धोरण या ठिकाणी मंडळाने आणलेलं आहे। जसं की जे खाजगी विद्यार्थी आहेत, मग ते 10वीचं असेल किंवा 12वीचं असेल, जे की 7वी 8वी ज्यांचे झालेले आहे आणि त्यांना डायरेक्ट 10वीला बसायचं आहे, फॉर्म नंबर 17 भरून या ठिकाणी परीक्षा ते देऊ इच्छिता, तर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी रिपीटरच्या विद्यार्थ्यांसोबत जे आहेत या ठिकाणी संधी देण्यात येत आहे। म्हणजे आता जे आहेत ऑनलाईन फॉर्म म्हणजे सुरुवातीचा जे फॉर्म असतो 17 नंबरचा तोही या ठिकाणी विद्यार्थ्यांना भरता येईल आणि रिपीटरच्या एक्झामचे विद्यार्थ्यांसोबत त्यांना एक्झाम या ठिकाणी देता येणार आहे। यासाठी मंडळाने हे अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक या ठिकाणी काढलेलं आहे आणि यांच्यासाठी डेटसुद्धा दिलेले आहे। जे ऑनलाईन विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याची जी डेट आहे तर ती या ठिकाणी तुम्ही बघू शकता 15/4/2025 पासून ते सुरुवात झालेली आहे। तर ते 15/5/2025 पर्यंत जे आहेत फॉर्म नंबर 17चे जे विद्यार्थी आहेत तर ते ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी भरू शकतात आणि 15 तारखेपर्यंतच म्हणजे 15 मे 2025 पूर्वी जे आहेत तर त्यांना सर्व डॉक्युमेंट्स ऑनलाईन फॉर्म फिलअप करून ज्या शाळेचं नाव किंवा महाविद्यालयाचं नाव त्यांनी फॉर्ममध्ये फिलअप केलेलं आहे त्या ठिकाणी जमा करायचे आहे। आणि त्यानंतर लगेचच जुलै-ऑगस्ट ज्यावेळेस एक्झाम फॉर्म सुरू होतील, जे फेल विद्यार्थ्यांचे या ठिकाणी एक्झाम फॉर्म सुरू होतील त्यावेळेस ते सुद्धा एक्झाम फॉर्म भरू शकणार आहेत आणि रिपीटरच्या विद्यार्थ्यांसोबत जे आहे फॉर्म नंबर 17चे विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी परीक्षा देऊ शकणार आहे। हे या ठिकाणी नवीन ह्या वर्षापासून या ठिकाणी मंडळाने सुरू केलेलं आहे, जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्याचं शैक्षणिक हानी होणार नाही याचा विचार करून या ठिकाणी मंडळाने हा निर्णय घेतलेला आहे। म्हणजे आता फॉर्म नंबर 17 10वीचे असेल किंवा 12वीचे असेल सर्व विद्यार्थी या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी करू शकता आणि रिपीटरच्या विद्यार्थ्यांसोबत जुलै-ऑगस्ट 2025 ते परीक्षा या ठिकाणी देऊ शकतात। सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला कळाली असेल। अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता। चला मग भेटू आपण अशाच अपडेटसोबत नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।